of road. Define banking of road. Obtain the expression for maximum safety speed to which the vehicle can be safely driven along the curved road. किंवा यालाच दुसरा क्वेश्चन यामध्ये कसा विचारतील पहा. why roads are banked? रस्ते बँकड का केलेले असतात? आपल्याला ह्याचे माहिती उदाहरण आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, माहिती आहे का? खेड्याला जोडणारा मुख्य रस्त्यापासून आपल्या गावापर्यंत जाणारा रस्ता, त्या रस्त्याला नाव दिलंय त्यांनी. काय नाव आहे त्याचं? प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. आता तो रस्ता, आता त्या रस्त्याचं तुम्ही त्या गावातल्या रस्त्यातून कधी कधी गेलेला असतं, मग त्या रस्त्याला टर्न असतो, तिथं असं असतंय का? असतंय का? नाही, सरळच असतंय रस्ता, ते फ्लॅटच असतंय का? असं असतंय तिरप? नाही. म्हणजे काय? बँकड रोड सरफेस असतंय तिथं? नाहीये. म्हणजे हॉरिझॉन्टल रोड सरफेस असतंय. मग त्या ठिकाणी मग स्पीड किती ठेवायचं? आता बँककडला एवढं ठेवायचं हे सांगताय त्यांनी, परंतु त्या ठिकाणी किती ठेवायचं ते आपल्याला पाहिजे. आता सुरुवातीला आपण बघू व्हॉट इज मेड बाय बँकिंग ऑफ रोड. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड. किंवा याला दुसरा कसा म्हटलं? डिफाइन बँकिंग ऑफ रोड. शो दॅट मॅक्झिमम सेफ्टी स्पीड इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ व्हेकल. जवळजवळ 20 टाइम आतापर्यंत बोर्डला विचारलेला प्रश्न आहे. हे वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये असेल. आता ज्या प्रकारे प्रश्न तुम्हाला सांगितला त्या प्रकारे विचार. बघा काय डेफिनेशन आहे? ऍट द कर्व ऑर टर्न the surface of road is kept inclined so that outer edge, बाहेरची कडा, outer edge of the road is at higher level, म्हणजे उंचावरती, higher level than that of the inner edge is called banking of road. Now expression for maximum safety speed म्हणजे Vmax. Consider n is the normal reaction. Body perform the uniform circular motion which are turned along the banked curved road. त्यामध्ये n हा त्याचा नॉर्मल रिएक्शन कंपोनेंट आहे. W is called as mg and it is called as weight of the body. Theta is called as banking angle किंवा angle of banking. दोन फोर्स त्या व्हेकल वरती काम करतात. जेव्हा हा हॉरिझॉन्टल जमीन समांतर पृष्ठभाग आहे आणि हा बँकड रोड सरफेस आहे, हे वाहन या टर्न मधून टर्न व्हायला लागलंय, त्याच्यावरती दोन फोर्स काम करतात. त्याचं वजन हे कुठं असतं? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि दुसरा फोर्स कोणता आहे? नॉर्मल रिएक्शन n. आता n इज कॉल्ड ॲज नॉर्मल रिएक्शन. n कॅन बी रिझॉल्व्ड. आता n चे दोन कंपोनेंट निर्माण झाले. कोणकोणते? हॉरिझॉन्टल कंपोनेंट n sin थीटा आणि व्हर्टिकल कंपोनेंट n cos थीटा. हेच लिहिले. n cos थीटा इट इज ऍक्टिंग इन अपवर्ड डायरेक्शन. इट इज अ व्हर्टिकल उभा. आणि दुसरा कंपोनेंट कोणता आहे? n sin थीटा. इट इज अ हॉरिझॉन्टल कंपोनेंट. ड्यू टू द n sin थीटा बॉडी परफॉर्म द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर एखादी बॉडी परफॉर्म करत असेल तर तिला कोणता फोर्स लागतो? सेंट्रीपिटल फोर्स इज रिक्वायर्ड. अँड सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय? n sin थीटा इज इक्वल टू cp फोर्स आणि n sin थीटा इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. इक्वेशन नंबर किती मिळेल? 1. आता दुसरा कंपोनेंट कोणता आहे? n cos थीटा बॅलन्सेस द वेट ऑफ द व्हेकल. म्हणजे n cos थीटा बरोबर फॉर्म्युला काय? वेट. वेट बरोबर किंमत mg. आता n cos थीटा इज इक्वल टू mg. इक्वेशन नंबर 2. डिवाइड 1/2 वी गेट 1/2. काय मिळेल? n sin थीटा अपॉन n cos थीटा काय मिळेल? n ला n काय होईल? इथं कॅन्सल होईल. म्हणजे राहिलं काय? sin अपॉन cos किंमत tan. परत mv स्क्वेअर अपॉन r डिवाइडेड बाय mg. m ला कॅन्सल होईल. म्हणजे काय राहिलं? p स्क्वेअर. हे r खाली म्हणजे rg. इक्वेशन नंबर 3. आता याच्यावरून p स्क्वेअर बरोबर फॉर्म्युला काय होईल? rg tan थीटा. याचं वर्गमूळ घेतलं टेकिंग द स्क्वेअर रूट. Vmax का म्हटलं? कारण मॅक्झिमम सेफ्टी स्पीड असते. is equal to under root of rg tan theta. इक्वेशन नंबर 4. फ्रॉम इक्वेशन 4 वी सी दॅट याच्यामध्ये m ची व्हॅल्यू नाही. म्हणजे मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेकल इज इंडिपेंडंट ऑफ द मास ऑफ द व्हेकल. हेच प्रूफ. And this is about the banking of road.